शुभविवाह या मालिकेच्या आत्तापर्यंतच्या मालिका सुरू झाल्यापासूनच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त आपल्याला पॉझिटिव्ह वळण पाहायला मिळणार आहे। कारण आजच्या भागामध्ये साधं सुद्धा नाही तर रागिणीच्या नाकावरती टिचायला आता मात्र आकाश आणि भूमी यांच्या वारसाची एंट्री होणार आहे। हो, आणि हे स्वप्न नाही तर हे सत्य आहे। भूमी प्रेग्नेंट आहे। आकाश आणि भूमीचं बाळ या जगात येणार आणि आता मालिकेमध्ये एक वेगळाच आपल्याला लीप पाहायला मिळणार आहे। 14 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता पौर्णिमाने चाव्या फेकल्यामुळे भूमीने त्या अचानक पकडण्यासाठी हात वरती केलेला असतो आणि तिचा हात दुखावलेला असतो आणि त्यामुळे आकाश तिच्या हाताला मलम लावतो आणि पौर्णिमाला ओरडा देतो। भूमीच्या हाताला मलम लावून ज्या वेळेला आकाश तिकडून निघून जातो, भूमी म्हणते, काय आत्या, कसा वाटला डाव? म्हणजे तुमचा डाव अगदी चांगला होता बरं का, माझा हात चांगला आहे, मी नाटक करते आहे, हे आकाश समोर सत्य आणण्यासाठी तुम्ही जे काही नाटक रचलत ते भारी होतं, पण तुमच्या डावावरती माझ्या डावाने मात केली हे पण तितकंच खरं आहे, बरोबर ना? तुमच्या लक्षात येतंय का? आता कितीही तुम्ही आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आकाश माझ्या ओढीने माझ्याकडे येतच आहे, असं म्हणत भूमीने रागिणीला अचूक इशारा दिलेला असतो आणि तितक्यातच दाराची बेल वाजते। बेल वाजल्यावरती रागिणी बाहेर येते। कोणी बेल वाजवली? दिसत तर कोणीच नाही, असं म्हणत रागिणी पुढे येते। पुढे आल्यावरती तिकडे असलेला एक बॉक्स रागिणी उचलते। त्या बॉक्सवरती आकाश महाजन असं लिहिलेलं असतं। आता मात्र रागिणी तो बॉक्स उत्सुकतेपोटी उघडते, त्याच्यामध्ये असलेला एक पेपर काढते। कुणासाठी हा बॉक्स आलाय, काय आलाय असं म्हणत रागिणीने तो पेपर उघडल्यावरती त्याच्यामध्ये आकाश महाजन यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी असते। आजची बातमी, अलिबागचे प्रतिष्ठित उद्योजक जगन्नाथ महाजन आणि त्यांच्या पत्नीचा भीषण अपघात, या अपघातात दोघांचा मृत्यू आणि खाली त्याच्यामध्ये हा अपघात नव्हता, हा खून होता, असं म्हणत ही सगळी बातमी छापून आलेली असते आणि आता इकडे रागिणी हादरते। भूमी म्हणते, कुणी केलं असेल हे सगळं? आत्या, म्हणजे तुम्हाला काही आयडिया? हे सगळं कोण करतंय, काय करतंय, आपल्याला तर काही कळतच नाहीये, असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये रागिणीला बरोबर टोला लगावते। तितक्यात आकाश म्हणतो, काय झालं, काय आहे? यावरती भूमी म्हणते, आकाश तू पहिले बस, हे बघ काय बरं आलंय, असं म्हणत इकडे आता भूमी आकाशला ते दाखवते। त्यावरती आकाश आता चांगलाच हादरतो आणि त्याला अचानक गरगरायला लागतं। मग भूमी त्याला सांगते, आकाश तू खाली बस बरं, असं म्हणत भूमी आकाशला खाली बसवते। आकाश ती बातमी वाचतो आणि त्या बातमी वाचता वाचता त्याला आता भोवळ यायला लागते। काय आहे हे सगळं? यावरती भूमी म्हणते, म्हणजे त्या दिवशी ज्या वेळेला आपण घाटावरती श्राद्ध घालण्यासाठी गेलो होतो ते सगळं खरं होतं का? तुला तुझी आई दिसली आणि आईने तुला सांगितलं की तू आईला वचन दिलंस, या वचनामध्ये आता मात्र तू आईला सांगितलंस की हा अपघात नसून घातपात असेल तर मी सत्य शोधेन आणि आता हा संकेत मिळतोय, काय खरं आहे, काय खोटं आहे आकाश? यावरती रागिणी चांगलीच हादरते। म्हणजे आता जर का आकाशने या सत्याचा शोध घ्यायचं ठरवलं तर मात्र आपलं काही खरं नाही, असं आता रागिणीच्या मनात येतं आणि भूमी आकाशला सांगते, जा बरं तू तुझ्या रूममध्ये जाऊन आता आराम कर। मग इकडे आता आकाश त्याच्या रूममध्ये गेल्यावरती भूमी म्हणते, काय झालं आत्या, तुमच्या पायाखालची जमीन हादरली की काय? म्हणजे बघा ना, आता या सगळ्यामध्ये ही गोष्ट ओपन होणार, आकाश या सत्यापर्यंत पोहोचणार। आता मी केस रिओपन करायला लावली तर इतक्यात हे सगळं घडलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही या सगळ्यामध्ये हरताना तुम्हाला दिसताय। आता उद्या तर काय विजयादशमीच आहे, उद्या विजयादशमीला या सगळ्यामध्ये काय होणार आहे हे तर तुम्हाला अजूनही माहीत नाहीये, असं म्हणत भूमीने आत्याला इशारा दिलेला असतो। रागिणी हादरते। त्यावरती भूमी म्हणते, आता हळूहळू तुमच्याच कुरघोडी मी तुमच्यावरती उलटवणार। आणि मग भूमी आता किचनमध्ये येते। किचनमध्ये आल्यावरती भूमी आता फोन लावते आणि हो, पार्सल अगदी अचूक वेळेमध्ये पोहोचलं, अगदी कोणताही काही प्रॉब्लेम झाला नाही, बरोबर ज्या पद्धतीने आपण डाव ठेवला आहे तसा डाव झालेला आहे, असं म्हणत भूमी फोन ठेवते आणि आलात असं म्हणत मागे वळून पाहते, मला वाटलंच होतं तुम्ही इकडे येणार, तुम्हाला काय वाटलं फक्त कुरघोडी तुम्हालाच करता येतात का? म्हणजे आतापर्यंत मी साध्या सोप्या मार्गाने चालत होते, पण या सगळ्यामध्ये तुम्हाला मला साध्या मार्गाने जाऊ द्यायचंच नाहीये। तुमचं कसं आहे ना,
तुम्हाला या सगळ्यामध्ये मला आता अडकवायचंच होतं आणि त्यामुळे मी पण तुम्हाला या सगळ्यामध्ये अडकवलंय तुमच्याच डावात। तुमचाच डाव तुमच्यावरती मी उलटवलाय आणि या सगळ्याला आता मात्र तुम्हीच कारणीभूत आहात। एक एक करत तुमच्याकडून कुरघोडी शिकले, एक एक करत तुमच्याकडून कारस्थानं शिकले। ही कारस्थानं शिकता शिकता मी कधी तुमचं सगळं आत्मसात केलं मलाच कळलं नाही आणि या सगळ्याचा तुम्हाला परिणाम भोगावा लागणारच आहे। असं म्हणत इकडे आता भूमीने रागिणीला अचूक इशारा दिलेला असतो। तोपर्यंत आकाश आता आपल्याच कोशामध्ये बसलेला असताना आजी येते। हे बघ बाळा, घरातल्या कर्त्या पुरुषांनी हे असं ना उदास आसवगाळत बसायचं नसतं। घरातला कर्ता पुरुष हा घराचा कर्ता असतो आणि त्याने या सगळ्यामध्ये जर का आसवगाळली तर कसं होईल। त्यामुळे तू एक काम कर, तू या सगळ्यामध्ये तुझं मन हलकं कर। यावरती आकाश म्हणतो कसं आहे ग सगळं हे, म्हणजे बघ ना आता मी त्या दिवशी केस रिओपन केल्यानंतर हे अशा पद्धतीने मला पेपर यावा, म्हणजे कुणीतरी या प्रकरणाबद्दल काही जाणतंय का, कोणीतरी या प्रकरणाबद्दल काहीतरी मला सांगण्याचा प्रयत्न करते का। यावरती आजी म्हणते पण एक गोष्ट विचार कर ना की या सगळ्यामध्ये तुला हे जर कुणी सांगण्याचा प्रयत्न करत असेल तर हे इतक्या दिवसानंतर का, आत्ता का, म्हणजे इतक्या दिवस तो कुठे माणूस होता, तो इतके दिवस तुला काही सांगायला का नव्हता आला। यावरती आकाश म्हणतो मला तर काही कळतच नाहीये। हे सगळं पौर्णिमा ऐकत असते। त्यावेळेला आकाश म्हणतो त्या दिवशी मला घाटावरती माझी आई दिसणं, भूमीला आता आई दिसणं, त्यानंतर हे येणं, हे सगळा संकेत आहे की कदाचित माझ्या आईचा अपघात हा अपघात नाही तर घातपात आहे, हे सत्य आहे आणि हे सत्य मला शोधून काढण्यासाठी माझी आई सांगत आहे आणि ते सत्य काही करून मला शोधायलाच पाहिजे। आणि त्या सगळ्यासाठी काय करावं, तितक्यात तिथे पौर्णिमा येते आणि ती म्हणते मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मात्र या सगळ्यामध्ये कुणीतरी पैशासाठी हे सगळं करतंय का, म्हणजे कुणाला तरी पैसे हवे असतील, मग ते पैसे मिळवण्यासाठी हा सगळा डावपेच चाललाय का। त्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो जर एखाद्याला पैसे हवे असतील तर तो पैसे आधीच मागेल ना, आत्ता का पैसे मागेल, म्हणजे या सगळ्यामध्ये त्याला जर का ह्या गोष्टी आधीपासून माहिती होत्या तर या गोष्टी तो आत्ता आपल्यापासून आत्ता का आपल्या समोर आणतोय। मला असं वाटतंय नाही, हा सगळा कोणीतरी काहीतरी बनाव आहे। मला वाटतंय आजी मी न भूमीसोबत एकदा बोलून घेतो, मी भूमीसोबत बोलून घेतो आणि तेव्हाच मला समजेल की खऱ्या अर्थाने ह्याचा काय हे आहे। कारण भूमीला पण आई दिसली होती ना, त्यामुळे तिच्याशी बोलल्यावरती कदाचित मला हलकं वाटेल। यावरती आजी म्हणते हो हो तू खरंच भूमीसोबत बोलशील का, तू भूमीसोबत बोलून घे, कारण त्या निमित्ताने का होईना तुम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत आता बोलाल तरी। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश भूमीसोबत बोलायला चाललाय। हे पौर्णिमा बघते आणि ती विचार करते अरे बापरे, म्हणजे जर का आता या सगळ्यामध्ये जर का हे दोघं जण बोलायला लागले तर मात्र आपलं काही खरं नाही। आपल्याला या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे रागिणीची बोलणी खावी लागतील, मग काय करू असा विचार करत असताना आकाश मात्र भूमीसोबत बोलण्यासाठी येतो। त्याच वेळेला आकाश जेव्हा भूमीसोबत बोलण्यासाठी येतो त्यावेळेला इकडे रागिणी येते आणि भूमी तुझं जरा अतिच चाललंय बरं का, म्हणजे तू न आपल्यातली जी वाद आहेत ते आपण करत बसू, आत्ता काय याच्या पुढे सुद्धा आपण हे वाद करत बसूया, पण या सगळ्यामध्ये तू ही केस वगैरे रिओपन केलेस हे काही मला पटलेलं नाहीये। ते सगळं करायची तुला काडी मात्र गरज नव्हती, हे सगळं तू का केलंस भूमी। असं म्हणत यावरती रागिणीला भूमी म्हणते तुम्ही कशाबद्दल बोलताय, काय बोलताय, मला तर काही कळत नाहीये, पण तुमची ही कुरघोडी तुम्ही थांबवा। यावरती रागिणी म्हणते हे बघ तुझ्यामुळे या घर सफर होतोय, तुझ्यामुळे या घराला खूप खूप त्रास होतोय। आज तुझ्यामुळे आईला, आकाशला, सगळ्यांना त्रास होतोय आणि या सगळ्याला कारणीभूत आहेस तू। यावरती भूमी म्हणते मी या सगळ्याला कारणीभूत आहे, सिरियसली आत्या या सगळ्यामध्ये तुम्ही कारणीभूत आहात। तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे आकाशला आणि आईला आजीला त्रास देण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात आणि मला सांगताय। यावरती रागिणी म्हणते काय मी, आता रागिणी लगेच हावभाव बदलते कारण तिकडे आकाश आलेला असतो। आकाश तिकडे आलेला असल्यामुळे आता मात्र इकडे रागिणी म्हणते भूमी तू काय बोलतेस, मी तर तुला हे प्रकरण आपण सगळं मिटवूया, या प्रकरणामध्ये आता गुण्या गोविंदाने राहूया हे सांगण्यासाठी आले होते।
होते, पण तू तर मलाच ह्याच्या सगळ्यामध्ये आता मात्र हे करायला लागलेली आहेस असं म्हणत आता मात्र इकडे रागिणी या सगळ्यामध्ये भूमीवरती ब्लेम टाकते. आकाश हे सगळं पाहतो आणि काय चाललंय भूमी, खरं तर मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो होतो, मी तुला समजवायला आलो होतो, पण तू तू इकडे आईवरती आरोप करतेस. यावरती रागिणी म्हणते आकाश अरे जाऊ दे ना. यावरती आकाश म्हणतो असं कसं जाऊ दे, असं मी काहीही जाऊ देणार नाहीये. मी हिच्याशी बोलण्यासाठीच खरं तर आलो होतो, पण हिने माझ्याशी बोलण्याच्या ऐवजी तुझ्यावरती अशा पद्धतीने जे काही आरोप केलेले आहेत ना ते मला आरोप काही पटलेले नाहीयेत. मला नाही पटत हिने हे सगळं वागलेलं. असं म्हटल्यावरती मग मात्र रागिणी म्हणते नाही रे आकाश जाऊ दे. यावरती आकाश म्हणतो भूमी तुला झाले तरी काय, या सगळ्यामध्ये मी तुला समजवायला आलो होतो, मला तुझ्याशी 4 शब्द बोलायचे होते, पण मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये तू मला 4 शब्द बोलण्याची संधी देशील, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये. असं म्हणत चिडलेला आकाश तिकडून आता निघून जातो आणि आकाश निघून गेल्यावरती भूमी रडतच बसते. म्हणजे रागिणीने हा डाव साधलेला असतो, हा डाव रागिणीने मुद्दाम साधलेला असतो जेणेकरून आकाश आता बोलायला येतोय हे पौर्णिमाने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता मात्र आकाशच्या समोर भूमीची इमेज खराब करण्यासाठी रागिणीचा हा डाव असतो हे आता भूमीच्या नंतर लक्षात येतं. त्यावरती आकाश निघून गेल्यावरती रागिणी म्हणते काय भूमी कसा वाटला माझा डाव, म्हणजे या सगळ्यामध्ये तुला काय वाटलं की तू मातब्बर खेळाडू आहेस का, पण या सगळ्यामधली मातब्बर खेळाडू मीच आहे. बघितलंस ना एक झटक्यात मी तुला कसं खाली पाडलं ते, म्हणजे आता तू इतका मोठा डाव रचलास जेणेकरून आकाश तुझ्याशी बोलायला येईल, मग तू गोड गोड बोलशील, आकाशला 4 शब्द सांगशील, पण इथे सगळं फसलेलं आहे, तुझं सगळं कारस्थान फसलंय, कारण या सगळ्यामध्ये आकाश तुझं काही ऐकून घ्यायला तयार नाही. आता या सगळ्यामुळे भूमी खूप उदास होते. उदास झालेली भूमी आता या सगळ्यात विचारच करत बसते की आकाशला या सगळ्यामध्ये मी कसं समजवू आणि ह्या रागिणीने हा डाव कसा काय साधलाय. पण इकडे नियतीच भूमीच्या मदतीला धावून येणार असते. आता मात्र भूमीला स्वतःहून नियतीने एक चान्स दिलेला असतो आकाश आणि तिच्या मुलाच्या रूपाने. तोपर्यंत आजी येते आणि काय ग तू जेवली नाहीस, मगाशी ज्या वेळेला मी तुला विचारलं त्यावेळेला तू मला म्हटलेस की मी नंतर जेवेन, पण आत्ता पण तू जेवत नाहीयेस. यावरती मग मात्र भूमी म्हणते आजी मगाशी मला अजिबात भूक नव्हती, पण आत्ता मी जेवेन. यावरती आजी म्हणते हे बघ घरातला करती बाई असते ना त्या बाईने या सगळ्यामध्ये असं उपाशी राहायचं नसतं, कारण अख्ख्या घराची जबाबदारी तिला सांभाळायची असते आणि त्यामुळे घराची जबाबदारी सांभाळताना करती स्त्री जर उपाशी राहिली तर मात्र घर सुद्धा उपाशी राहतं. त्यामुळे तू खाऊन घे बरं. यावरती भूमी म्हणते आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी या सगळ्यामध्ये आता मात्र जेवते. असं म्हणत ती आजीला खोटं खोटं सांगते. मग आजी निघून गेल्यावरती भूमी विचार करते आजी मला माफ करा, मी तुमच्यासोबत खोटं बोलले आहे. म्हणजे आता खरं तर भूमीने शपथ घेतलेली असते देवी आईच्या समोर. आकाश जेव्हापर्यंत भूमीशी भांडलेला असतो मग भूमीने शपथ घेतलेली असते आणि या सगळ्यामध्ये भूमी आता ते सगळं फ्लॅशबॅकमध्ये जात आठवते. आकाश माझ्याशी जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी माझं निर्जळा व्रत काही सोडणार नाहीये आणि माझं हे निर्जळा व्रत मी न सोडता आकाश जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत हे धरून ठेवणार. असं म्हणत आता मात्र जे व्रत इकडे आता भूमीने घेतलेलं असतं त्या व्रतासाठी भूमी हट्टाने आता मात्र उपाशी राहणार असते. मध्येच तिला चक्कर येते, मध्येच तिला गरगरतं, पण तरी सुद्धा किती काही झालं तरी माझं व्रत मी सोडणार नाही हा भूमीचा प्रण असतो आणि तो प्रण भूमी मनोभावे पूर्ण करत असते. आता मात्र या सगळ्यामध्ये रागिणीची बरोबर वाट लागणार असते, कारण भूमीने घेतलेला हा प्रण भूमी पूर्ण करता करता देवी आई तिला आशीर्वाद देते. या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी इकडे विजयादशमीच्या दिवशी छानपैकी सगळं पूजन करत असते. त्यावेळेला भूमिपूजन करत असताना इकडे आता आकाश येतो आणि भूमी त्याला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणत आता सामोरी जाते. त्यावेळेला आकाश आणि भूमी एकमेकांच्या समोर येणार, तर त्याच वेळेला मात्र आता इकडे लगेचच इकडे रागिणी येते आणि आकाश तिला आता विश करायला लागतो. आकाश तिला विश करायला लागतो की आई तुला विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याच वेळेला भूमीला चक्कर येते. चक्कर आल्यावरती भूमी आता खाली कोसळते. खाली कोसळलेल्या भूमीला डॉक्टर येऊन तपासतात
आणि डॉक्टर म्हणतात याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आहे, याच्यामध्ये तुमची भूमी प्रेग्नेंट आहे. आणि आता मात्र खूप आकाशला आनंद होतो. सगळा राग रुसवा विसरून आता मात्र आकाश भूमीला जाऊन मिठी मारतो आणि इकडे सगळं संपलेलं असतं. रागिणी विचार करते, अरे बापरे, म्हणजे या सगळ्यामध्ये मी आकाशला संपवण्याचा विचार करते तर या सगळ्यामध्ये आकाश तर वारस इकडे येतोय, झालं माझं तर कारस्थानच सगळं संपत आहे असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये नियतीने खूप चमत्कार केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने मालिका एका छान वळणावरती आली. मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.